स्वामी समर्थ. श्री विद्या सरस्वती पूजन विद्यारंभ संस्कार बारस या ठिकाणी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पालकांबरोबर जायचे त्यांनी जवळच्या दिंडोरी प्रणित केंद्राशी संपर्क साधायचा. 16-17 जूनला श्री क्षेत्र बारस या ठिकाणी तेलंगणामध्ये या ठिकाणी विद्या सरस्वती पूजन व विद्यारंभ संस्कार सोहळा परमपूज्य गुरु माऊलींच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने व गुरुपत्त आदरणीय श्री नितीन भाऊंच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. एम हा सरस्वतीचा बीज मंत्र आहे. बारस येथील सरस्वती देवीच्या मंदिराजवळ वेदवती नावाची एक शिळा आहे. या शिळेवर आघात केल्यास चारही बाजूंनी 4 वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी निघतात. म्हणजे एक जर तुम्ही दगड घेतला आणि तिथल्या कोणत्याही दगडावरती त्या आघात केला म्हणजे तुम्ही मारला तर 4ही बाजूला वेगवेगळे आवाज येतात. श्री स्वामी समर्थ. श्री विद्या सरस्वती पूजन कार्यक्रमाची रूपरेखा इथं दिलेली आहे. बारस हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठाजवळ वसलेले गाव आहे. या गावात सरस्वतीची वालुकामय मूर्ती असलेले मंदिर आहे. बारस रेल्वे स्टेशनपासून सुमारे 1 किमी अंतरावर व्यास सरोवरच्या काठावर हे पुरातन मंदिर आहे. असं म्हटलं जातं की या ठिकाणी जेव्हा त्या गावामध्ये म्हणजे बारस या गावामध्ये मुलाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा या मंदिरामध्ये मधाने त्या मुलाच्या जिभेवर एम काढला जातो. त्याचबरोबर तिथले प्रत्येक विद्यार्थी किंवा तो मुलगा त्याला सरकारी नोकरी प्रत्येक घरातील एका मुलाला सरकारी नोकरी आहे असं हे प्रसिद्ध ठिकाण आहे. जवळच व्यासांचे मंदिर आहे. या सरस्वती समोर मुलांना शाळेत घालण्यापूर्वी आणि शिक्षणास सुरुवात करण्यापूर्वी पाठीपूजनाची पद्धती आहे. त्या मंदिरामध्ये जाऊन हे संस्कार केले जातात. त्याचा पुढं त्या विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा होतो. तरी बारस या ठिकाण तेलंगणातील निर्मल जिल्ह्यात असून महाराष्ट्रातील नांदेड मुखेडा हैदराबाद रस्त्यावर निजामाबादपासून 35 किलोमीटर, हैदराबादपासून 200 किलोमीटर आणि आदिलाबादपासून 180 किलोमीटर अंतरावर आहे. आदिलाबाद जिल्ह्याचे विभाजन करून नवीन निर्मल जिल्हा तयार करण्यात आलेला आहे. तर हा जाण्याचा मार्ग आहे. तुम्हाला तिकडून जाणं सोपं पडेल. पण तुम्ही केंद्रातून गेलं तर तुमच्या मुलांना चांगले म्हणजे व्यवस्थित त्यांचं विद्यारंभ पूजन होऊ शकतं. कारण सगळे मंत्र आपल्याला येतील असे नाही. पण केंद्रातून जर तुम्ही गेलात तर तुमच्या मुलांवर मंत्रांचा जो काही इफेक्ट आहे तो 100% होणार आहे. तर 16-17 जूनला नक्की तुम्ही आपल्या पाल्याला घेऊन जायचं आहे बारस या ठिकाणी. श्री स्वामी समर्थ. सरस्वती देवीचे मंदिर भारतात 3च ठिकाणी आहेत. एक आहे काश्मीरीमधील श्री वैष्णवी देवी, दुसरे शृंगेश्वरी येथील शारदा देवी व तिसरे बारस येथील श्री ज्ञान सरस्वतीचे मंदिर. श्री सरस्वतीचे एक रूप शृंगेरी येथील शारदा पीठात गुप्त रूपाने वास करते म्हणून त्यालाच अर्धपीठ म्हटले जाते. येथे व्यास मुनींचे वास्तव्य होते. व्यास मुनींनी सुद्धा इथं आपल्या कार्याची जेव्हा कार्य संपलं तेव्हा ते इथे वास्तव्यास होते असं म्हटलं जातं. बारस हे ठिकाण खूप पवित्र आहे आणि इथं जाण्याचा योग येणं हे फक्त गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आपल्याला मिळते ही संधी. त्याचं सर्वांनी सोनं करून घ्या. श्री स्वामी समर्थ. आपण म्हणतो माझ्या मुलांना शाळेमध्ये शिकवलेलं समजत नाही किंवा काही बोललेलं समजत नाही तर त्यांनी आपल्या पाल्याला इथं घेऊन जायचे. 100% रिझल्ट आहे. आणि हा उपाय तुम्ही घरी दर पंचमीला मधाने मुलांच्या जिभेवरती एम काढला तरी खूप फायद्याचा आहे. असे म्हणतात महाभारत लेखनानंतर मनशांतीसाठी व्यासमुनी मनाला शांतता लाभावी म्हणून दक्षिण तीर्थाटनास निघाले. वाटेत त्यांना हे ठिकाण खूप आवडले म्हणून तेथेच राहिले.
आजही मंदिराच्या गाभाऱ्यातील असलेली मूर्ती व्यास प्रतिष्ठ वालुकेची मूर्ती आहे. या मूर्तीचे पूजन सुद्धा आपण घरी करू शकता. पण विद्यारंभ म्हणजे मुलाला शाळेत घालण्यापूर्वीचा जो महत्त्वाचा दिवस असतो त्याची सुरुवात बारस येथील ज्ञान सरस्वतीच्या मंदिरातून होणार आहे. या सरस्वतीचा जेव्हा आपल्याला आशीर्वाद मिळतो तेव्हा आपल्याला आपल्या शिक्षणामध्ये काही अडचणी येणार नाही. आता आपण बघतोय नोकरी मिळणं खूप कठीण झालं आहे, पण तुम्ही जर असे छोटे छोटे उपाय लहानपणापासून मुलांवर त्याचं अवलंबन केलं तर आजची पिढी ही बेरोजगारीपासून मुक्त होईल. श्री स्वामी समर्थ.